कल्पना त्र्यंबकराव भागवत नावाची 45 वर्षीय महिला जी छत्रपती संभाजीनगरच्या एका 5 स्टार हॉटेलमध्ये गेली. 6 महिने एकाच रूमवर राहत होती. कुठल्याही स्टाफला तिच्या रूममध्ये एंट्री नव्हती. पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे त्यांनी तिच्या रूमवर रेड मारली. तिथे जे होतं ते पाहून पोलिसांनाही धक्का बसला. या महिलेचं आता पाकिस्तान कनेक्शन समोर आलेलं आहे. काय आहे हा सगळा विषय आणि ऑपरेशन सिंदूर नंतर भारतात ठिकठिकाणी असे भारतातील माहिती पाकिस्तानला देणारे लोक का सापडत आहेत, पाहूया या व्हिडिओमध्ये. नमस्कार, मी दिनेश, तुम्ही पाहताय महाराष्ट्र कट्टा. कल्पना भागवत नावाची महिला जी आधी बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात लेक्चरर म्हणून काम करत होती. तिने 6 महिन्यापूर्वी आपल्या कामाचा राजीनामा दिला. त्यावेळी आपण UPSC परीक्षा उत्तीर्ण झाल्याचं कारण त्यावेळी तिने तिथल्या स्टाफला सांगितलं. प्रत्यक्षात ती कुठलीही परीक्षा पास झालेली नव्हती. मागच्या 6 महिन्यापासून ती गायब होती आणि आपल्या आईसोबत ती छत्रपती संभाजीनगरमधील अँबॅसिडर या 5 स्टार हॉटेलमध्ये वास्तव्यास होते. सिडको पोलीस ठाण्यातील पोलिसांना त्यांच्या सूत्रांच्या माध्यमातून अशी संशयास्पद गोष्ट त्यांच्या सूत्रांकडून माहिती त्यांना ती मिळाली. जेव्हा ते त्या हॉटेलवर गेले आणि रूम नंबर 322 मध्ये वास्तव्यास असल्याचं त्यांना समजलं. त्या रूममध्ये कुठल्याही स्टाफला एंट्री नव्हती हेही त्यांना समजलं, अगदी हाऊसकीपिंगला सुद्धा. शिवाय पोलिसांना आढळून आलं की तिने हॉटेलला दिलेलं आधार कार्ड किंवा जे माहिती दिली आहे त्यामध्ये सुद्धा खाडाखोड आहे. त्यामुळे त्यांचा संशय आणखी वाढला होता. त्यांनी रूमची झाडाझडती घेण्याचं ठरवलं. झाडाझडती करण्यासाठी ती रूम उघडली आणि त्यामध्ये घाणीचं साम्राज्य होतं. 6 महिन्यात कुठल्याही हाऊसकीपिंग स्टाफने तिथे साफसफाई केलेली नव्हती आणि आलिशान हॉटेलमधील ही रूम अक्षरशः एखाद्या स्टोर रूम सारखी झाली होती. पोलिसांनी संपूर्ण रूमची झडती घेतली तेव्हा त्यांना एक महत्वाचा कागद सापडला, ज्यामध्ये महिलेचं UPSC मार्फत निवड झाल्याचं दिसून येत होतं, जे की फेक डॉक्युमेंट होतं. तिला याबद्दल विचारल्यावर पोलिसांना तिने उडवाउडवीची उत्तरं दिली. बरं, ती सध्या काय व्यवसाय करते तर काहीच नाही. तरीही ती 6 महिन्यांपासून एवढ्या महागाच्या हॉटेलमध्ये कशी राहत होती? जवळपास 7 ते 8 हजार रुपये दिवसाचं भाडं त्या हॉटेलचं आहे अशी माहिती मिळते. तिने तिच्या घरचा जो पत्ता सांगितला, तिथं चौकशी केल्यावर तिथं अनेक दिवसांपासून कोणच राहत नाही अशी माहिती त्या भागातील लोकांनी पोलिसांना दिली. ही महिला अनेकांना स्वतः IAS अधिकारी असल्याचं भासवत होती असा पोलिसांना संशय आहे. तिने अनेकांना ज्यांचे पासपोर्ट किंवा विजा बनवण्यात अडचणी येत होत्या त्यांना काम करून देते असं सांगितलं होतं. सोबतच अधिकाऱ्यांच्या बदल्यांसाठी सुद्धा ती मदत करू शकते असं असल्याचं ती सांगत होती. पण हे प्रकरण फक्त फसवणूक किंवा लबाडीपुरतं मर्यादित नसून याचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणा सुद्धा करत आहे. याचा तपास IB कडे आता देण्यात आलेला आहे. कल्पना भागवत नावाची ही तोतया IAS महिला तिच्यापेक्षा 10 वर्षांनी लहान असणाऱ्या तिच्या दुसऱ्या देशातील बॉयफ्रेंडसाठी भारतात येण्याचा विजा मिळावा यासाठी प्रयत्न करत होती. त्याच्यासोबत ती लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये होती. याच मित्राने आणि तिच्या भावाने हिच्या अकाउंटवर जवळपास 34 लाख रुपयाचं ट्रान्झॅक्शन केल्याची माहिती पोलिसांना तपासात मिळाली. हा तरुण अफगाणिस्तानातील असून त्याचा भाऊ पाकिस्तानी असल्याचं समोर आलंय. त्यामुळे भारतीय विजा मिळवून आणि पैशाची पूर्तता करून भारतात येण्याचा त्यांचा प्रयत्न होता का याची माहिती घेतली जाते. यापेक्षा महत्त्वाची गोष्ट म्हणजे या महिलेने महाराष्ट्रातील तसेच केंद्रातील अनेक राजकीय व्यक्तींसोबत फोटो काढलेले आहेत. त्यांच्या संपर्कात ती होती. केंद्रातल्या पॉवर मिनिस्ट्री आणि गृह खात्यातल्या अनेकांना तिने भेटी दिल्याचं कळतंय. त्यामुळे या सगळ्याच्या माध्यमातून त्याचा नेमका प्लॅन काय होता हे समजून घेण्याचा तपास यंत्रणा प्रयत्न करतायत. मागील काही महिन्यांमध्ये ही महिला भारताच्या चीनला लागून असलेल्या राज्यांना भेटी तिने दिलेल्या आहेत. तिथे काही माहिती तिने शत्रू राष्ट्रापर्यंत पोहोचवली आहे का याचीही माहिती घेतली जाते. ऑपरेशन सिंदूर नंतर भारतात राहणारे आणि पाकिस्तानला मदत करणारे अनेक व्यक्ती भारतीय सुरक्षा यंत्रणांनी ताब्यात घेतलेले आहेत. मागील महिनाभरात भारत पाकिस्तानमध्ये तणावपूर्ण परिस्थिती आहे आणि यामुळेच अशा घटना वारंवार होताना दिसत आहेत.
नुकत्याच दिल्लीत झालेल्या हल्ल्याने संपूर्ण देश हादरला होता. अनेक देशांचं कनेक्शन, त्यामध्ये तुर्कीचा सुद्धा समावेश होता, त्या तपासात समोर येत आहे. त्यावेळी सुद्धा मोठा कट उधळून लावण्यात सुरक्षा यंत्रणांना यश आलं होतं. छत्रपती संभाजीनगरमध्ये समोर आलेल्या या प्रकरणाची सुद्धा सर्वत्र चर्चा होत आहे. मंडळी, या संपूर्ण प्रकरणाविषयी तुम्हाला काय वाटतं कमेंट करून सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी महाराष्ट्र कट्टाला सबस्क्राईब करा. धन्यवाद.